तुमच्या नावावर घरकुल मंजूर झालं असेल आणि तुम्ही खेड्यागावात राहत असाल तर घरकुल योजनेचा पहिला हप्ता आता तुमच्या बँक खात्यात जमा झाला असेल। आता हा हप्ता तुमच्या कोणत्या बँक खात्यात जमा झाला, किती पैसे जमा झाले, कोणत्या तारखेला जमा झाले आणि घरकुलसाठी एकूण किती पैसे मंजूर झालेले आहेत अशी A to Z माहिती तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता। कारण महाराष्ट्र सरकारने एकूण 20 लाख घरकुलांना मंजुरी दिलेली आहे आणि त्यामधून 10 लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता हा जमा झालेला आहे। सविस्तर माहिती लाईव्ह दाखवणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका। असेच कामाचे व्हिडिओ मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवरती पाहू शकता। यासाठी तुम्हाला आपल्या भारत सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण याच्या वेबसाईट वरती यायचं आहे आणि वेबसाईट आहे pmayj.nic.in आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। तसेच आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल वरती सुद्धा देऊन देणार आहे। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, तुम्ही फ्री मध्ये जॉईन करू शकता। त्यानंतर या ठिकाणी आवाज स्वॅप नावाचं तुम्हाला पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि रिपोर्ट या बटनावर क्लिक करा। तुम्ही मोबाईल मध्ये पाहत असाल तर मेनू बार दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आवाज स्वॅप ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। येथे खूप सारे असे कॉलम्स तुम्हाला पाहायला भेटतील। F कॉलम मध्ये तुम्हाला जायचं आहे आणि 3 नंबरचा ऑप्शन बेनिफिशियरी रजिस्टर अकाउंट फ्रोझन अँड व्हेरीफाईड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य निवडा, जसं की महाराष्ट्र। त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। त्यानंतर तुमचा तालुका निवडा। आता तुमच्या गावाचं नाव तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्यानंतर खाली बेरीज वजाबाकीचं तुम्हाला उत्तर बरोबर टाकायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुमच्या गावाची पूर्ण घरकुल यादी तुम्हाला पाहायला भेटून जाईल। यामध्ये आता तुमचं नाव तुम्हाला शोधायचं आहे। आता येथे बेनिफिशियरी नेम म्हणजे इथे सर्व नावं दिलेली आहेत आणि रजिस्ट्रेशन नंबर। आता तुमचं जे काही नाव असेल, तुमच्या नावाचा समोर जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरती स्टेक होल्डर्स नावाचा पर्याय दिसेल, मोबाईल मध्ये परत मेनू बार वरती क्लिक करावा लागेल। त्यानंतर हा स्टेक होल्डर नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि पहिला ऑप्शन आहे IAYPMAYG बेनिफिशियरी यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आपण कॉपी केलेला आहे तो या बॉक्स मध्ये टाकायचा आहे आणि हा बाजूला दिलेला कॅप्चा कोड येथे जशाच्या तसा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या घरकुलची सर्व डिटेल माहिती पाहायला भेटून जाणार आहे। आता बँक डिटेल मध्ये तुम्ही कोणतं बँक खातं दिलेलं आहे ते पाहायला भेटून जाईल। आता इथे बघा, या व्यक्तीचं स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांचे पैसे जमा होणार आहेत घरकुल योजनेचे। आणि ते आधार कार्डला लिंक आहे की नाही ते स्टेटस पण एकदा चेक करून घ्या। आधार कार्डला लिंक असेल तरच पैसे जमा होतील, नाहीतर पैसे जमा होणार नाहीत। अकाउंट स्टेटस व्हेरीफाय असायला पाहिजे। रिजेक्टेड असेल तर पैसे जमा होणार नाहीत। खूप जण कमेंट करून सांगताय की आमचे पैसे जमा झाले नाही, तर येथे 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत। त्यामध्ये 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात आता पैसे जमा झालेले आहेत। 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे नंतर जमा होतील, त्यामुळे तुम्हाला एकतर वाट पाहायची आहे किंवा अशा प्रकारे स्टेटस चेक करा आणि येथे व्हेरीफाय दिसायला पाहिजे। आता येथे बँकेचं नाव दिलेलं आहे, म्हणजे या बँक खात्यात ते पैसे जमा होणार आहेत। आता एकूण किती पैसे मंजूर झालेले आहेत, तर येथे 1,20,000 रुपये मंजूर झालेले आहेत। तर येथे किती हप्ते जमा झालेले आहेत, येथे इन्स्टॉलमेंट बघा 1, तर पहिला हप्ता आता जमा झालेला आहे 2024-25 चा आणि किती तर 15,000 रुपये। कोणत्या तारखेला ते टाकण्यात आलेले होते ती तारीख बँकेत ची डेट वेगळी असते, परंतु इथून त्यांनी कोणत्या तारखेला पाठवले ती तारीख येथे दिलेली असते। तर येथे पहिला हप्ता आहे 15,000 रुपयाचा पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि कोणत्या तारखेला जमा झालेला आहे, तर अशी सर्व डिटेल येथे तुम्हाला पाहायला भेटून जात असते। आता खूप जण सांगतात की पहिला हप्ता भेटल्यानंतर 1 वर्षानंतर दुसरा हप्ता भेटत असतो, तर असं काही नाहीये। तुम्ही जर का पहिला हप्ता भेटल्यानंतर घराचं काम चालू केलं आणि त्या प्रकारे डिटेल तुमच्या पंचायतला सांगितली आणि ती सबमिट केली, त्यानंतर लगेच पुढच्या हप्त्याची जी प्रोसेस आहे तर ती सुरू होऊन जात असते। आणि ही होती याबद्दलची सर्व माहिती। काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा। हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि अशाच अपडेट मिळवण्यासाठी कम्प्युटर वर्ल्ड सेंटरला फॉलो आणि सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले नेहमी असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत गुड बाय।